Good evening, dear students. Yesterday, we have studied voice, particularly how to change active voice into passive voice. In the last lectures, I have explained how many tenses can be changed into passive voice and how many tenses cannot be changed into passive voice. In addition, I have explained how to change the sentence which contains a modal from active to passive voice. And at last, yesterday, I have explained how to change the voice of imperative sentences, that is in our mother tongue. आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह वॉइस कसं करावं, थोडक्यात 12 काळापैकी 8 काळाचं पॅसिव्ह वॉइस कसं करावं, ज्या वाक्यामध्ये मॉडेल्स आलेले आहेत त्याचं पॅसिव्ह वॉइस कसं करावं, त्याच्यानंतर जर आज्ञार्थी वाक्य असेल विदाउट ऑब्जेक्ट असेल तर त्याचं पॅसिव्ह वॉइस कसं करावं, जर आज्ञार्थी वाक्य असेल आणि त्या आज्ञार्थी वाक्यामध्ये जर ऑब्जेक्ट आलेला असेल तर त्याचाही पॅसिव्ह वॉइस कसा करावा हे आपण पाहिलेलं आहे. हे पाहत असताना मी तुम्हाला काल सांगितलं होतं की टेन्सचा अभ्यास करताना आपण जे टेन्स अभ्यासलेत ते नेहमी कसे अभ्यासावेत, सिंपल टेन्सेस ॲट अ टाइम अभ्यासावेत, कंटिन्युअस टेन्सेस ॲट अ टाइम अभ्यासावेत, परफेक्ट टेन्सेस ॲट अ टाइम अभ्यासावेत आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस ॲट अ टाइम अभ्यासावेत. पण असे अभ्यासू नये कसे की सगळे प्रेझेंट एका वेळेस घ्यायचे, सगळे पास्ट एका वेळेस घ्यायचे, सगळे फ्युचर एका वेळेस घ्यायचे. असा प्रयोग माझ्या माहिती म्हणजे अंडरस्टँडिंगला थोडा जरा प्रॉब्लेम निर्माण होतो. आज आपला विषय आहे की रिपोर्टेड स्पीच किंवा इनडायरेक्ट स्पीच. तर या ठिकाणी पहा, आपण जे स्पीच पाहतो हे प्रथमतः आपल्याला समजून घ्यायचं. आता डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच मधला एकदा तुम्ही सर्वांनी त्याचं मिनिंग समजून घ्या आणि ते कशा पद्धतीने आपण नोट डाऊन करतो किंवा व्यक्त करतो किंवा आपल्या नोटबुक मध्ये लिहितो किंवा पुस्तकामध्ये आपण दोन्ही प्रकारचे वाक्य पाहतो ते तुम्ही एकदा समजून घ्या. समजा उदाहरणार्थ की हा शिवाजी नावाचा एक मॅन आहे, तो काय म्हणतो की माय नेम इज शिवाजी. म्हणजे त्याच्या तोंडावर जे ऍक्च्युअल वर्ड्स पडलेले आहेत, माय नेम इज शिवाजी, हे लिहिण्याची पद्धत ही एक आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की हे दुसऱ्याही प्रकारे लिहिलं जातं. समजा उदाहरणार्थ शिवाजी सेज, माय नेम इज शिवाजी. अशा पद्धतीने पण लिहिलं जातं. याच्याही पुढे अजून एक प्रकार आहे की ते असं पण लिहिलं जातं, शिवाजी सेज माय नेम इज शिवाजी. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, ऍक्च्युअल शिवाजीच्या तोंडावाटे जे पडलेले शब्द आहेत किंवा जे सेंटेन्स आहेत ते आपण या ठिकाणी काय केलंय, कॉलन देऊन या ठिकाणी समोर लिहिलं. त्या ठिकाणी कोणतंही अवतरण चिन्ह वापरलेलं नाही.
सिंगल नाही वापरलं आणि डबल इन्व्हर्टेड सुद्धा नाही वापरलं, परंतु या ठिकाणी काय केलंय आपण की एक स्टेटमेंट लिहिलंय त्याच्या तोंडावर पडलेलं विदाऊट एनी इन्व्हर्टेड कॉमा. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये काय केलंय आपण ते सेंटेन्स लिहिलं, परंतु डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरलेला आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर ते सेंटेन्स लिहिलं, आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमा वापरलेला आहे. म्हणजे आपण एखादं वाक्य एखाद्या व्यक्तीने बोललेलं असेल तर ते आपण अशा पद्धतीने 3 प्रकारे लिहू शकतो. आता हे जे लिहिलेलं आहे, जे मी या ठिकाणी लिहिलेलं आहे ते सेंटेन्स जे आहे ते बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडातून जसेची तसं पडलेलं आहे. त्याच्यामध्ये मी काहीही चेंजेस केलेले नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय की हे डायरेक्ट स्पीच आहे. डायरेक्ट स्पीच की ज्याच्यामध्ये आपण त्याच्या सबस्टन्स मध्ये किंवा त्याच्या वर्ड्स मध्ये अजिबात चेंज करत नाही आणि साधारणतः आपल्याला ते 3 प्रकारे लिहिता येतो. जर आपण एखाद्या वेळेस आपल्या टेक्स्ट बुक मध्ये काही समजा तुम्हाला कन्व्हर्सेशन्स आलेले असतील, म्हणजे 1 ऍक्ट प्ले असेल, तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी पाहतो की आपण काय केलेलं असतं, या पद्धतीने आपण त्या ठिकाणी टेक्स्ट बुक मध्ये जे सबस्टन्स दिलेला आहे, जे कंटेंट दिलेलं आहे ते पाहतो. त्याच्यानंतर एखादी जर स्टोरी वाचत असतो किंवा एखादा लेसन स्टडी करत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा कधी कधी त्या लेसन मधले जे पात्र आहेत ते पात्र कधी कधी आपले तोंडातले वाक्य जसेचे तसे त्याच्यामध्ये बोललेले लिहिलेले जातात. म्हणजे अशा पद्धतीने ते वाक्य लिहित असताना कधी कधी आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमा पाहतो, कधी कधी डबल इन्व्हर्टेड कॉमा पाहतो. थोडक्यात तुम्हाला काय समजून घ्यायचंय की आपण डायरेक्ट स्पीच म्हणजे काय की एखाद्या बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द जसेची तसे विदाऊट एनी चेंज आपण जेव्हा ते नोट डाऊन करतो त्यावेळेस आपण काय करतो, ते डायरेक्ट स्पीच मध्ये लिहिले असं गृहीत धरतो किंवा ते डायरेक्ट स्पीच असतं. पण आता आपल्याला काय करायचं, आपल्याला सवय असते, आपण नेहमी जनरली समाजामध्ये वावरताना किंवा वर्गामध्ये सुद्धा एखादा विद्यार्थी असं म्हटला असं आपण तिसऱ्या व्यक्तीला सांगतो. म्हणजे काय, कदाचित एखाद्या वेळेस आपण त्याची जसेची तसे शब्द तिसऱ्या व्यक्तीला सांगतो किंवा त्याच्या शब्दामध्ये थोडासा चेंज करून आपल्या पद्धतीने आपण बदल करून सांगतो. मग त्याच्या शब्दामध्ये जो आपण बदल करतो आणि जे तिसऱ्या व्यक्तीला सांगतो त्याला म्हणतात इनडायरेक्ट स्पीच. याला दुसरं एक नाव आहे. इनडायरेक्ट स्पीचला रिपोर्टेड स्पीच सुद्धा म्हणतात. थोडक्यात आज आपल्याला काय पाहायचंय की या डायरेक्ट स्पीचचं रूपांतर आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचंय, म्हणजेच रिपोर्टेड स्पीच मध्ये करायचंय आणि ते कसं करायचंय हे समजून घ्यायचंय. त्याच्यासाठी आपल्याला अगोदर डायरेक्ट स्पीच करणं महत्वाचं आहे आणि डायरेक्ट स्पीच कसं असतं हे मी या ठिकाणी 3 वाक्यावरून तुम्हाला समजून दिलेलं आहे. आता आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं म्हणजे याचं इनडायरेक्ट स्पीच करण्याच्या पूर्वी आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्यात, तर त्या पहा कोणत्या आहेत त्या. आता आपण आपल्या टॉपिकचं नाव आहे काय, रिपोर्टेड स्पीच. म्हणजेच इनडायरेक्ट स्पीच. आता याच्यामध्ये पहा आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की स्पीकर असतो आणि स्पीकर काहीतरी सेच करत असतो म्हणजे म्हणत असतो. याचे 2 पार्ट आहेत. उदाहरणार्थ आपलं आजचं वाक्य घेतलं होतं पहा, शिवाजी सेज. माय नेम इज शिवाजी. मुद्दाम आपण तुम्हाला कळेल अशा पद्धतीचं वाक्य घेतलेलं आहे. आता याचा दुसरा एक स्टडी आपल्याला महत्वाचा आहे की पंक्च्युएशनच्या वेळेस आपल्याला याचा एक फायदा होतो. पंक्च्युएशन सुद्धा आपल्याला येतं. आता हे जे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे वाक्य दिलेलं आहे ते ऍक्च्युअल त्या स्पीकरचे वर्ड्स असतात
ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये टाकायचे आणि या डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे सबस्टन्स दिलेला आहे, जे स्टेटमेंट दिलेलं आहे, जे वाक्य दिलेलं आहे ते कोणत्या प्रकारचं वाक्य असेल. जर समजा ते साधं वाक्य असेल तर त्या ठिकाणी पूर्णविराम. जर ते प्रश्नार्थक वाक्य असेल तर या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह. जर ते उद्गारवाचक म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल तर या ठिकाणी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स येणार. म्हणजे वाक्याच्या चिन्हावरून आपल्याला आतलं वाक्य कळू शकतं. वाक्याच्या सेन्स नुसार वाक्याचे 4 प्रकार पडतात. त्याच्यापैकी आपण या ठिकाणी पाहिले पहा. पहिला आहे सिंपल सेंटेन्स, त्याला स्टेटमेंट म्हणतो, त्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे पहिल्याच वाक्याला 4 नाव आहेत. पहा, पहिलं नाव आहे सिंपल सेंटेन्स, दुसरं नाव आहे असर्टिव्ह सेंटेन्स, तिसरं नाव आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, चौथं नाव आहे स्टेटमेंट. म्हणजे साध्या विधानाला 4 प्रकारचे नाव आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक प्रकार आहे WH क्वेश्चन आणि दुसरा आहे व्हर्बल क्वेश्चन. या व्हर्बल क्वेश्चनला आपण येस नो टाइप क्वेश्चन सुद्धा म्हणतो. हे तुम्हाला माहित असेल असं मी गृहीत धरतो. आणि पुढचा प्रकार आहे तिसरा, तो म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. त्याच्यानंतर पुढचा एक शेवटचा प्रकार आहे ते म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य. आपल्याला हे वाक्याच्या प्रकारानुसार आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करावं लागतं. म्हणजे याच्यासाठी आपल्याला वाक्याचे प्रकार एकदम व्यवस्थित समजलेले असावेत. ते जर ओळखले तरच आपल्याला पुढं जाता येईल. आता याच्या अगोदर पहिली गोष्ट आपण काय केलंय की डायरेक्ट स्पीच मध्ये कसं वाक्य लिहितात हे पाहिले. त्याच्यानंतर डायरेक्ट स्पीच मध्ये काय केलंय आपण की ते तोंडावाटा पडलेले ऍक्च्युअल वर्ड्स आहेत ना ते इनव्हर्टेड कॉमा मध्ये टाकलेले आहेत आणि जो बोलणार आहे तो आहे. हा जो पार्ट आहे हा एक पार्ट आहे आणि हा जो दुसरा पार्ट आहे हा एक, म्हणजे असे 2 पार्ट पडतात. या पहिल्या पार्ट मध्ये याला म्हणतात रिपोर्टिंग. वर्ब येतं याच्यामध्ये आणि ते महत्वाची भूमिका पार पडतं. आता रिपोर्टिंग वर्ब या ठिकाणी सेज आहे. हा पहिला पार्ट झाला आणि हा जो आहे ना तो इनव्हर्टेड, हा दुसरा पार्ट. या दोन्ही पार्टचं आपल्याला काय करायचंय, इनडायरेक्ट स्पीच करताना एक वाक्य तयार करायचंय. तर प्रथमतः तुमच्या लक्षात आलेलं असेल हे कधी करावं लागेल आपल्याला, तर हे आपल्याला वाक्याचे 4 प्रकार समजल्याशिवाय किंवा आपल्याला अगोदर ते कळाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. तर साधारणतः तुम्हाला हे 4 प्रकार माहित आहेत. पहिला आहे स्टेटमेंट, दुसरा आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, तिसरा आहे एक्सक्लेमेटरी, चौथा आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता याच्या नंतर आपल्याला पुढचं काय गोष्ट विचारात घ्यायची, जे चेंजेस होतात डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये ते आपल्याला प्रोनाउनचे होतात, ऍडवर्बचे होतात, त्याच्यानंतर टेन्सचे होतात. हे एकदा समजून घ्या ते कसे होतात. आता उदाहरणार्थ पहा, मी एक उदाहरण देतो. शिवाजी स्टेज टू शीतल गिव युअर पेन टू मी. किंवा हे विधान असं पण केलं जातं, गिव्ह मी युअर पेन. त्याच्यानंतर आता हेच विधान पहा, मी खाली वेगळ्या पद्धतीने लिहितो. शीतल सेज टू शिवाजी गिव्ह मी युअर मोबाईल. हे वाक्य आवडलं असेल तुम्हाला सर्वांना. आता हे लिहिलंय आपण या पद्धतीने. आता तुम्हाला समजून काय घ्यायचंय, मी या ठिकाणी एक प्रोनाउनचा टेबल काढतो. पहा, आय, वी, यू, ही, ती, इट आणि दे. आता इथं मात्र काळजीपूर्वक लक्ष द्या. आपण अगोदर काय पाहतोय की आपल्याला
रूपांतर कसं होतं ते समजून घ्यायचं प्रथमतः. आता नेहमी आपल्याला या ठिकाणी हे जे प्रोनाउन दिलेले आहेत हे प्रोनाउन असे असतात की हा फर्स्ट पर्सन असतो, म्हणजे कधी कधी तो सिंग्युलर असतो, प्लुरल पण असतो. हे सिंग्युलर फर्स्ट पर्सन आहे, हे सेकंड पर्सन आहे यू सिंग्युलर आहे, हे यू प्लुरल आहे, आणि ही सी इट हे थर्ड पर्सन आहे, दे हे थर्ड पर्सन प्लुरल आहे. आता आपल्याला काय करायचं पहा, शिवाजी शेज टू शीतल. शिवाजी शीतलला म्हणतो, काय म्हणतो की तुझा पेन मला. आता पहा इथं युवर म्हणजे कोण, तुझा पेन. तुझा पेन म्हणजे कोणाला बोलतो शिवाजी, शीतलला बोलतो. कोणाला बोलतो, शीतलला बोलतो. इथं शीतल कोणाला बोलते, शिवाजीला बोलते. म्हणजे इथं या ठिकाणी युवर, या ठिकाणचं युवर आहे ना ते स्त्रीलिंगी दाखवतं, या ठिकाणचं युवर आहे ते पुल्लिंगी. म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्याचा चेंज अप्रोप्रिएट करता आला पाहिजे. म्हणजे रिपोर्टिंग व्हर्बचा जो सब्जेक्ट आहे तो स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे, एकवचनी आहे का अनेकवचनी आहे, ह्या गोष्टी विचारात घ्यायच्या. मग आता याचा जो प्रथम सेकंड पर्सन आहे तो कोण आहे, ज्याला बोलतोय ते कोण आहे, शीतल आहे. ती स्त्रीलिंगी आहे, एकवचनी आहे. आता हे जे प्रोनाउन दिलेत ते मी सब्जेक्टिव्ह दिलेत. पजेसिव्ह प्रोनाउन यांचे पहा, आयचं माय होतं, वीचं अवर होतं, यूचं युवर होतं, ह्या यूचं सुद्धा युवर होतं, हिचं हीज होतं, सीचं हर होतं, इटचं इट होतं, आणि देचं देअर होतं. ही पजेसिव्ह केस आहे. बघा आपल्याला रूपांतर जर या इन्व्हर्टेड कॉमामध्ये फर्स्ट पर्सन आलेलं असेल, समजा आय आलेलं असेल, तर आयचं रूपांतर आपल्याला ही किंवा सी किंवा इट मध्ये करायचं. पण हे कोणाच्या लिंग वचनानुसार ठरवायचं, तर आपलं हे जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे ना, या रिपोर्टिंग व्हर्बचा सब्जेक्ट कोण आहे, कर्ता कोण आहे, त्याच्या लिंग वचनानुसार ठरवायचं. म्हणजे या ठिकाणी शिवाजी हा पुरुष आहे, तो एकवचनी आहे. मग आपल्याला या ठिकाणी युवर आलेला आहे, युवर हे शीतल साठी आलेलं आहे, म्हणजे ऑब्जेक्ट साठी आलेलं आहे. या ठिकाणी मी हे सब्जेक्ट साठी आलेलं आहे. मग मला सांगा, या ठिकाणी आपण अगोदर काय पाहू, पॉझिटिव्ह केस पाहू, कसा चेंज होतो तो. मग मला सांगा, ह्या युवरचं रूपांतर एक तर हिज मध्ये करावं लागेल, एक तर हर मध्ये करावं लागेल, किंवा एक तर इट मध्ये करावं लागेल. आता ऑब्जेक्ट ही पहा, ही सब्जेक्टिव्ह केस आहे, ही पजेसिव्ह केस आहे. आता आपल्याला प्रोनाउनची ऑब्जेक्टिव्ह केस पाहिजे. म्हणजे ऑब्जेक्टच्या ठिकाणी काय येतं ते पहा. आयचं मी होतं, वीचं अस होतं, यूचं यू होतं, यूचं यू, हिचं हिम, शीचं हर, इटचं इट, आणि देचं देम. आता तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची या ठिकाणी. काय समजून घ्यायचंय की युवरचं रूपांतर कशामध्ये होणार, शीतल हर मध्ये होणार. हा चेंज करायचा आपल्याला प्रोनाउन मध्ये. त्याच्यानंतर मीचं रूपांतर शिवाजीला अनुसरून इथं पाहता, मीचं रूपांतर कशामध्ये होणार, हिम मध्ये होणार का, हर मध्ये होणार का, इट मध्ये होणार. तर ऑलरेडी ते कशामध्ये व्हायला पाहिजे, हिम मध्ये. कारण काय की शिवाजी हा पुरुष आहे, पुल्लिंगी आहे आणि एकवचनी आहे. आता हे जर अनेकवचनी असतं तर इकडं असतं रूपांतर देम मध्ये झालं असतं. अशा पद्धतीने आपल्याला प्रोनाउनचं एकदा आपल्याला रूपांतर करता आलं पाहिजे. आणि प्रोनाउनचं रूपांतर कोणानुसार करायचं, तर रिपोर्टिंग व्हर्बच्या कर्ता आणि कर्मानुसार करायचं. ही गोष्ट पहिली समजून घ्यायची. माझ्या माहितीप्रमाणे ह्या सर्वनामच्या 3 तक्त्यावरून आयचं म्हणजे ह्या फर्स्ट केसचं रूपांतर
फर्स्ट पर्सनचं रूपांतर अशा पद्धतीने होणार, सेकंड पर्सनचं रूपांतर अशा पद्धतीने होणार. मला काय सांगायचं थोडक्यात, तुमचा फर्स्ट पर्सन असू द्या किंवा सेकंड पर्सन असू द्या, त्याचं रूपांतर हे थर्ड पर्सन मध्येच होतं. या ठिकाणी सुद्धा फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन याचं रूपांतर सुद्धा थर्ड पर्सन मध्ये होतं. पण हे थर्ड पर्सन मध्ये रूपांतर करताना काय करायचं की हा जो सब्जेक्ट आहे आणि हा जो ऑब्जेक्ट आहे ह्या दोन्हीचं लिंग आणि वचन लक्षात घ्यायचं. ही पहिली गोष्ट. सर्वनामाचा चेंज हा तुम्हाला कळायला पाहिजे, डायरेक्ट इनडायरेक्ट करताना. आता आपल्याला दुसरं पाहायचं तर अजून बदल काय होतो तो सांगतो पा की शिवाजी सेज टू शीतल गो टू युअर प्लेस. आता हा जो मी नियम सांगणार आहे किंवा जो पॉइंट एक्सप्लेन करणार आहे तो तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. पहा आता शिवाजी सेड टू शीतल या ठिकाणी काल पाहिलं आपण, सेड हे वर्ब जे आहे ते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. जर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर तुम्हाला सांगतो ह्या इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे सेंटेन्स आलेलं असतं त्याच्या टेन्स मध्ये नो चेंज असतो, म्हणजे याचा काळ बदलत नाही. नो चेंज इन टेन्स. पण कधी जर रिपोर्टिंग वर्ब सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल, कोणत्याही प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे सेंटेन्स आहे त्याचा काळ बदलत नाही. आता पुढचं वाक्य पहा, शिवाजी विल से टू शीतल काउंट युअर फिंगर्स. पहा आता या ठिकाणचं प्रेझेंट मध्ये होतं म्हणून इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे सेंटेन्स आलेले मध्ये कोणताही बदल होत नाही. आता विल से हे जे सेंटेन्स आहे ते फ्युचर टेन्स मध्ये आहे आणि सिंपल फ्युचर मध्ये. फ्युचरच्या कोणत्याही टेन्स मध्ये असू द्या, प्रेझेंटच्या कोणत्याही टेन्स मध्ये असू द्या, आपल्याला काही घेणं देणं नाही. जर प्रेझेंट मध्ये असेल तर तिकडं टेन्सला अजिबात चेंज करायचा नाही. जर ते फ्युचर मध्ये असेल, फ्युचर मध्ये जर असेल तरीही इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे सेंटेन्स आलंय त्याच्यामध्ये नो चेंज इन टेन्स. समजा बाय चान्स तुम्हाला परीक्षेमध्ये रिपोर्टेड स्पीचचं त्याचं पर्याय दिलेले असतात, पण आपल्याला काय केलं असेल की प्रेझेंट टेन्स मध्ये रिपोर्टिंग वर्ब दिलेला असेल किंवा फ्युचर टेन्स मध्ये रिपोर्टिंग वर्ब दिलेला असेल आणि जर आपण त्याच्या पुढचं जे पार्ट आहे त्याच्यामधला जर टेन्स चेंज केलेला असेल तर ऑलरेडी ते उत्तर चुकीचं असतं, त्याच्यामध्ये कोणतेही चेंज होत नाही. पहिली गोष्ट ही गोष्ट कोणीही समजून सांगत नाही. माझ्या माहितीप्रमाणे जे जे शिकवलं जातं ते सगळं पास्ट टेन्सला धरूनच शिकवलं जातं. प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्सचा अजिबात कोणी विचार करत नाही. पण तुम्हाला तो परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. आपल्या स्कॉलरशिप मध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात ते कधी कधी एक्सेप्शनल येतात, अपवादात्मक येतात. एखादा मुलगा गोंधळला पाहिजे, म्हणजे जो अति हुशार आहे ज्याचं कंटेंट एकदम परिपूर्ण आहे असाच विद्यार्थी ते पात्र ठरू शकतो. मग आता एक गोष्ट इथं समजून घ्या की आपल्याला टेन्स मध्ये चेंज करायचे, पण टेन्स मध्ये चेंज कधी करायचे, जर प्रेझेंट टेन्स मध्ये रिपोर्टिंग वर्ब असेल, फ्युचर टेन्स मध्ये रिपोर्टिंग वर्ब असेल तर इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे सेंटेन्स आलेलं आहे त्याचा आपल्याला अजिबात चेंज करायचा नाही. आता चेंज करायचं कधी, मग टेन्स तर चेंज करायचेच आपल्याला, पण याचा अर्थ कधी करायचे जर रिपोर्टिंग वर्ब तुमचं पास्ट टेन्स मध्ये असेल तर. आता ते कसं असतं मी समजून सांगतो.
शिवाजी said to Shital, I will give you some money. आता हे जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे हे रिपोर्टिंग व्हर्ब सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे, ते सिंपल पास्ट मध्ये असो कंटिन्युअस पास्ट मध्ये असो कोणत्याही पास्ट मध्ये असो, साधारणतः सिंपल पास्ट मध्येच असतं, पण पास्ट कोणताही असो जर ते रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्स मध्ये असेल तरच आपल्याला टेन्सचा चेंज करायचा. कोणत्या इनव्हर्टेड कॉमा मध्ये जे वाक्य आलेलं आहे ना त्याचा टेन्स तरच बदलायचा, अन्यथा टेन्स मध्ये चेंज करायचा नाही. पण सर्वनामामध्ये करायचा, सर्वनामामध्ये आपल्याला चेंज करायचा पण टेन्स मध्ये करायचं नाही. आता इथं काय करायचं, रिपोर्टिंग व्हर्ब जर पास्ट टेन्स मध्ये असेल तर आपल्याला प्रोनाउन मध्ये म्हणजे सर्वनाम मध्ये चेंज करायचा आणि टेन्स मध्ये सुद्धा चेंज करायचा. हा चेंज कसा करायचा ते एकदा तुम्हाला समजून सांगतो. पहा आता या ठिकाणी टेन्स कसे बदलतात ते लक्षात घ्या. जेवढे प्रेझेंट टेन्स आहेत पहा, सिंपल प्रेझेंट मुद्दाम मी शॉर्ट मध्ये लिहितो, कंटिन्युअस प्रेझेंट, परफेक्ट प्रेझेंट, आणि कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट, हे चार टेन्स एकदा समजून घ्या. हे चार टेन्स जे आहेत ना हे चार टेन्स लक्षात ठेवण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचे आणि सहजासहजी लक्षात राहतील या पद्धतीने काळ बदलतात. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे ना त्याचं रूपांतर सिंपल पास्ट मध्ये करायचं, म्हणजे करस्पॉन्डिंग पास्ट टेन्स घ्यायचा प्रेझेंट साठी. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे ना याचा करस्पॉन्डिंग पास्ट कोणता आहे तर कंटिन्युअस पास्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला चेंज करायचं. पण कधी जर रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळामध्ये असेल तरच बरं का. दुसरी गोष्ट परफेक्ट प्रेझेंट जो आहे ना याचं रूपांतर आपल्याला काय करायचंय, करस्पॉन्डिंग पास्ट कोणता आहे परफेक्ट पास्ट मध्ये करायचंय. त्याच्यानंतर कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट आहे ना याचा करस्पॉन्डिंग पास्ट आहे कंटिन्युअस परफेक्ट आणि पास्ट. अशा पद्धतीने हे चार काळ लक्षात ठेवायचे की पहिले प्रेझेंट टेन्स कसे आपल्याला चेंज करायचे. आता हे चार काळ लक्षात राहिले, पुढच्या चार काळाकडे वळूया. आता आपल्याला जर वाक्य इनव्हर्टेड कॉमा मधलं पास्ट टेन्स मध्ये असेल तर मग करायचं काय पहा. जर तुमचा सिंपल पास्ट मध्ये आलेला असेल कंटिन्युअस पास्ट मध्ये आलेला असेल त्याच्यानंतर परफेक्ट पास्ट मध्ये आलेलं असेल आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट मध्ये आलेला असेल तर याच्यामध्ये पहा की हा जो सिंपल पास्ट टेन्स आहे ना याचं रूपांतर आपल्याला परफेक्ट टेन्स मध्ये करायचं, परफेक्ट पास्ट. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला काय पाहिजे, आपण जर प्रेझेंट परफेक्ट आला तर त्याचं रूपांतर आपण परफेक्ट पास्ट मध्ये केलं. आता सिंपल पास्ट आलं तर त्याचं रूपांतर आपण परफेक्ट पास्ट मध्ये करायचं. म्हणजे आपल्याला जे कंटिन्युअस टेन्सेस आहेत किंवा जे पास्ट टेन्सेस आहेत याच्यामध्ये गफलत कोणती करू नये की सिंपल प्रेझेंट टेन्सचं रूपांतर कशात करायचं आपल्याला परफेक्ट पास्ट मध्ये करायचं. त्याच्यानंतर परफेक्ट प्रेझेंटचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचंय ह्याच टेन्स मध्ये करायचंय. आता कंटिन्युअस मध्ये काय करायचंय, कंटिन्युअस मध्ये आणि परफेक्ट मध्ये हा जो परफेक्ट टेन्स आहे ना
याचा परफेक्ट आणि कंटिन्युअस याच्यामध्ये आपण जास्त चेंजेस नाही करायचे, फक्त हे दोन चेंजेस आहेत ते करायचे. हा जो कंटिन्युअस आहे तो कंटिन्युअस आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये आपल्याला चेंजेस नाही करायचे, पण आपल्याला इथं गोंधळ कुठं निर्माण होणार आहे सिंपल पास्टला आणि पास्ट परफेक्टला. याच्यानंतर आपल्याला पुढचा जो टेन्स पाहायचा आहे तो फ्युचर टेन्स मध्ये काय करायचं. तुम्हाला मी काल सांगितलं होतं, कंडिशनल टेन्स नावाचा एक टेन्स आहे की जो आपण कधी ऐकलेला नाही. बस याच्यामध्ये सिंपल फ्युचर, कंटिन्युअस फ्युचर, त्याच्यानंतर परफेक्ट फ्युचर आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर. आता इथं काय करायचं नेमकं जास्त आवड नाही, तसं पाहिलं तर फक्त आपल्याला कंडिशनल टेन्सेस हे नाव थोडंसं डिफिकल्ट वाटतं, पण मला वाटतं याचं रूपांतर करणं अतिशय सोपं असतं. याच्यामध्ये काय आलेलं असतं क्रियापदामध्ये विल गो, शाल गो अशा पद्धतीने मॉडेल आलेलं असतं आणि ते जर असलं ना तर त्या मॉडेलचा फक्त पास्ट टेन्स वापरायचा आपल्याला, म्हणजे पास्ट फॉर्म वापरायचा. विलचं काय करायचं, वुड करायचं. शालचं काय करणार आपण, शूड करणार. कॅनचं काय करणार आपण, कुड करणार. आणि हे जे वाक्य तयार होतात हे वाक्य कंडिशनल टेन्सेस मध्ये तयार होतात. आता हे कंडिशनल टेन्सेस जर तुम्हाला जर पाहायचंच असेल एखाद्या विद्यार्थ्याला कुठे आहेत काय आहेत, तर साधारणतः प्रॅक्टिकल इंग्लिश ग्रामर म्हणून एक चांगलं पुस्तक आहे पहा. साधारणतः हे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला राहतं ते स्टडीला. साधारणतः 200-250 रुपये किंमत असेल, पण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल इंग्लिश ग्रामर मध्ये कंडिशनल टेन्सचा कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर केलेला लक्षात येईल. आता आपल्याला टेन्सेस आपण चेंज करायचं ते पाहिले, त्याच्यानंतर प्रोनाउन आपल्याला चेंज करायचं ते पाहिले. आता आपल्याला जे ऍडव्हर्बियल फ्रेजेस आहेत, उदाहरणार्थ टुडे त्याचं रूपांतर दॅट डे करायचं. समजा टुमॉरो असेल तर नेक्स्ट डे करायचं, येस्टरडे असेल तर प्रिव्हियस डे करायचं. माझ्या माहितीप्रमाणे याच्याशी तुम्ही व्हेरी वेल फॅमिलियर असताल, कारण ते सोपे घटक आहेत. आता आपल्याला एका एका वाक्याचा प्रकार हाऊ टू चेंज पाहिजे आणि ते इतकंसं सोपं नाही. पाच, शिवाजी सेड, सॉरी शिवाजी said to Shital, I give you my books. पाहता या ठिकाणी पहा, शिवाजी कोणाला बोलतोय, शीतलला बोलतोय. हे जर दिलेलं असेल तर पहिल्यांदा आपल्याला रिपोर्टिंग वर्ब या ठिकाणी टोल्ड वापरायचं आणि त्याचा जो टेन्स असतो, रिपोर्टिंग वर्बचा टेन्स हा जो असतो त्या वाक्यामध्ये आलेला जे रिपोर्टिंग वर्ब आहे सेड, त्याचा जो टेन्स आहे तोच टेन्स आपल्याला ह्या रिपोर्टिंग वर्बला वापरायचा. समजा ज्याच्याशी बोलतोय ते जर दिलेलं असेल तर टोल्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचं. का वापरायचं तर त्याचं कारण असं आहे की टेल मी आणि से मी असं होत नाही. हे क्लिअर आहे पण हे होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की टेल हे जे क्रियापद आहे हे क्रियापद आहे ट्रान्झिटिव्ह आणि से हे क्रियापद आहे ते आहे इनट्रान्झिटिव्ह वर्ब. इनट्रान्झिटिव्ह वर्बला काय होत नाही, ऑब्जेक्ट येत नाही. ट्रान्झिटिव्ह वर्बला त्यांच्या सोबत लगेच ऑब्जेक्ट येतं, तसं इनट्रान्झिटिव्ह वर्बला येत नाही. मग आपल्याला इथं ज्याच्याशी बोललोय त्याच्यासाठी आपल्याला आता हे रिपोर्टिंग वर्ब सुद्धा हे कोणाच्या टाईप नुसार वापरायचंय आपल्याला, हे आपल्याला इन्व्हर्टेड कॉमा मध्ये ज्या वाक्याचा प्रकार आलेला आहे त्यानुसार वापरायचंय. या ठिकाणी आय गिव्ह यू माय बुक्स हे स्टेटमेंट आहे,
हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे, हे साधं विधान आहे आपल्या सोप्या भाषेमध्ये. आणि साधं विधान असेल आणि जर पास्ट टेन्स असेल तर रिपोर्टिंग वर्ब आपल्याला टोल्ड वापरायचे. म्हणजे आपलं पहिलं वाक्य निमा पार्ट असा होणार, फर्स्ट पार्ट, शिवाजी टोल्ड शीतल. हा, आता जर समजा या ठिकाणचं जर प्रश्नाचं वाक्य असतं तर आपल्याला हे रिपोर्टिंग वर्ब आपल्याला आजच्या काळामध्ये वापरावं लागलं असतं. जर रिपोर्टिंग वर्ब मधलं जे इन्व्हर्टेड कॉमा मधलं जे सेंटेन्स असेल ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतील, ते आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये सुद्धा समजा रिक्वेस्ट असेल, कमांड असेल, ऑर्डर असेल, सजेशन असेल, त्या आज्ञार्थी वाक्यामध्ये काय सजेस्ट होतं, काय ऑर्डर होते का, कमांड असते का, त्याच्या प्रकारानुसार आपल्याला रिपोर्टिंग वर्ब वापरावं लागणार आहे. एक्सक्लामेटरीसाठी आपल्याला एक्सक्लेम्ड रिपोर्टिंग वर्ब वापरावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला वाक्यातला आतल्या वाक्याचा प्रकार कळायला पाहिजे, त्याच्यानुसार आपल्याला रिपोर्टिंग वर्ब. फक्त शॉर्ट मध्ये काय लक्षात ठेवा की साध्या वाक्यासाठी सेड किंवा टोल्ड, आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी आस्क, त्याच्यानंतर इम्पेरेटिव्ह साठी आपल्याला वेगवेगळे रिपोर्टिंग वर्ब वापरावं लागतील. एक्सक्लामेटरीसाठी आपल्याला एक्सक्लेम्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरावं लागेल. आता आपल्याला काय करायचंय, हा पहिला पार्ट झालेला आहे आपल्याला, हा पार्ट आणि त्याच्यानंतर हा इन्व्हर्टेड कॉमा मधला पार्ट, हे आपल्याला दोन्ही कनेक्ट करायचे आणि याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे कनेक्टिव्ह वापरायचे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला कंजक्शन वापरायचं आपल्या पार्ट ऑफ स्पीच मध्ये. तर हे कंजक्शन कोणतं वापरलं जातं, साध्या वाक्यासाठी आणि एक्सक्लामेटरीसाठी दॅट हे कंजक्शन वापरलं जातं. म्हणजे याचा अर्थ आपण या ठिकाणी दॅट वापरणार. हा पार्ट अतिशय सोपा वाटेल कदाचित, पण याच्या नंतरचा जो भाग आहे ना तो फार डोके खाऊ आहे. आता आपल्याला पुढे करायचं काय पहा, काय बरं पहा आता करायचं काय. आपल्याला आता इथपर्यंत शिवाजी टोल्ड शीतल दॅट हे कनेक्ट केलेलं आहे. आपल्याला आपण पाहिलंय की या ठिकाणी आय म्हणजे कोण आहे, शिवाजी आहे. मग आयचं रूपांतर आपल्याला सब्जेक्टिव्ह केस मध्ये एक तर ही सी इट मध्ये करावं लागेल. सी चालणार नाही, इट चालणार नाही, म्हणजे याचं रूपांतर होणार ही. त्याच्यानंतर गिव्ह या क्रियापदाचा टेन्स आहे सिंपल प्रेझेंट, त्याचं आपल्याला सिंपल पास्ट करावं लागेल. मग या ठिकाणी आपल्याला काय सुद्धा बदलता आले पाहिजेत. गेव झालं, त्याच्यानंतर यू ही ऑब्जेक्टिव्ह केस आहे. ऑब्जेक्टिव्ह केस कोणाला अनुसरून आहे, शीतल आहे. मग आपल्याला काय पहा या ठिकाणी दाखवतो मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह केस. मी, अस, यू, यू, हिम, हर आणि इट, त्या ठिकाणी दे. पहा ह्या यूचं रूपांतर आपल्याला ही मध्ये किंवा हर मध्ये किंवा इट मध्ये करावं लागेल. मग शीतल असल्यामुळे काय करावं लागेल आपल्याला, हर करावं लागेल. या ठिकाणी हर होणार. परत आपल्याला पजेसिव्ह केस आलेली आहे. पजेसिव्ह केस मध्ये काय आहे, माय आहे, आवर आहे, युअर आहे, युअर आहे, हीज आहे, हर, इट आणि देअर. मग मायचं रूपांतर आपण हीज मध्ये, हर मध्ये, इट मध्ये करावं लागेल आणि कोणाच्या लिंग वचनानुसार, सब्जेक्टच्या लिंग वचनानुसार. म्हणजे याचा अर्थ हीज होणार. मग आपलं वाक्य काय होणार, शिवाजी सेड टोल्ड शीतल दॅट ही गेव हर आणि हिज बुक्स. हे आपलं काय झालेलं आहे, इनडायरेक्ट स्पीच तयार झालेलं आहे. आणि इनडायरेक्ट स्पीच तयार होत असताना इथं कोणताही इन्व्हर्टेड कॉमा शिल्लक राहत नाही. अजून एक महत्वाचं वाक्य तुम्ही एक सर्वांनी समजून घ्या,
जे जे आपण इनडायरेक्ट स्पीच तयार करणार, इथं कोणत्याही प्रकारचं वाक्य येऊ, आपल्याला शेवटी त्याचं साध्या विधानामध्येच रूपांतर करायचं आहे. म्हणजे प्रश्नार्थक वाक्य जरी आलं ना तरी त्याचं साधंच विधान करायचं, आज्ञार्थी वाक्य जरी आलं ना तरी त्याचं साधंच विधान करायचं, एक्सक्लामेटरी वाक्य जरी आलं ना तरीही त्याचं साधं विधान करायचं. अशा पद्धतीने हा पहिला प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. म्हणजे कोणता प्रकार? की या ठिकाणी सर समजा तुम्हाला इनव्हर्टेड कॉमा मध्ये स्टेटमेंट आलेलं असेल किंवा साधं विधान आलेलं असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कशा पद्धतीने करायचं, आणि एका वाक्यावरून समजणं इतकंसं सोपं नाही. इथं फक्त मी आता शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला, सगळी प्रोसिजर अशीच आहे. फक्त राहिलं काय आपल्याला की वेगवेगळ्या टेन्स रूपांतर वेगवेगळ्या टेन्स मध्ये कसं करायचं, ते तुम्हाला टेन्स येत असतील तर ते तुम्हाला करता येईल. आता पुढचं जे वाक्य आहे ते दुसरा प्रकार घेऊया आपण. आपण स्टेटमेंटचं केलेलं आहे रिपोर्टेड स्पीच, म्हणजे साध्या विधानाचं केलेलं आहे. आता आपल्याला कशाचं करायचंय की इंटरेगेटिव्हचं करायचं. मला एक सांगा, इंटरेगेटिव्ह मीन्स तुमचं प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य बनवणं एवढंच सोपं नाही. मग आपल्याला हे प्रश्नार्थक वाक्यावर आपले एकदा ते कसं बनवायचं ते मी समजून देतो एकदा. उदाहरणार्थ पहा, आय प्ले खो खो, हे समजून घ्या. कसं बनवायचं? हे साध्या वर्तमान काळामध्ये वाक्य आहे. साध्या वर्तमान काळामध्ये वाक्य आहे म्हणजे काय, याच्यामध्ये एक डू नावाचं सहाय्यकारी क्रियापद दडलेलं आहे. याच्यातलं जर डू बाहेर काढलं तर खाली प्लेस राहतं. ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. प्रत्येक वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असतंच. विदाउट ऑक्झिलरी देअर इज नो सेंटेन्स. कोणतंही वाक्य नसतंच. फक्त ते आपल्याला कधी कधी डोळ्याने दिसतं. नकारात्मक वाक्यामध्ये ते आपल्याला डोळ्यानेच दिसतं. उदाहरणार्थ, आय डू नॉट प्ले खो खो असं केलं असतं. आय डू नॉट प्ले खो खो. त्याच्यामध्ये दिसत. म्हणजे याच्यामध्ये डू नॉट आलं म्हणजे ते प्ले मधून काढलेलं आहे. मग या ठिकाणी हे जे प्ले आहे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं कोणतं सहाय्यकारी क्रियापद आहे? साधारणतः वर्तमान काळामध्ये डू आणि डज राहतं, भूतकाळामध्ये डीड राहतं, बाकीच्या काळामध्ये असतं. न दिसणारे कोणतं आहे? फक्त डू, डज आणि डीड. डू आणि डज हे वर्तमान काळामध्ये असतात, डीड हे भूतकाळामध्ये असतात. बाकीच्या इतर सर्व वाक्यामधलं सहाय्यकारी क्रियापद आपल्याला डोळ्याने स्पष्ट दिसतं. आता प्रश्नार्थक वाक्य कसं बनवायचं? प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे तो म्हणजे व्हर्बल क्वेश्चन, आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे WH टाईप क्वेश्चन. आता WH टाईप क्वेश्चन आपण सुपरिचित आहोत. व्हर्बल क्वेश्चनला आपण दुसरं नाव दिलेलं आहे येस नो टाईप क्वेश्चन. तसं पाहिलं तर व्हर्बल क्वेश्चन बनवणं अवघड आहे. व्हर्बल क्वेश्चन नाही आला तर WH क्वेश्चन बनवता येत नाही. परंतु व्हर्बल क्वेश्चनचं उत्तर लय सोपं असतं. येस किंवा नो उत्तर द्यायचं असतं. आणि WH क्वेश्चनचा आपल्याला प्रश्नच कळाला नाही तर उत्तर देण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे आपले सारा गोंधळ निर्माण होतो. मग आता आपल्याला प्रश्न बनवायचं समजून घ्यायचं. आय प्ले खो खो. पहा, याच्यामध्ये आपल्याला अगोदर व्हर्बल क्वेश्चन समजून घ्या. व्हर्बल क्वेश्चन कळलं तरच बाकीचं कळणार आहे. मग याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणता दडलेला आहे? आत्ताच मी सांगितलं तर जे डू आहे. मग याच्यातलं डू बाजूला जर काढलं तर प्ले जसंची तसं राहतं. त्याच्यामध्ये नो चेंजेस होतात. म्हणजे डू बाजूला काढायचं, त्याचं डी कॅपिटल काढायचं, डू आय प्ले खो खो, आणि शेवटी प्रश्नाचं चिन्ह. आता तुम्हाला दिसायला खूप सोपं दिसत असेल इथं. ह्या वाक्यात आणि ह्या वाक्यात फक्त डूचं ऍडिशन झालंय. खूप सोपं वाटत असेल, पण हे इतकंसं सोपं नाही. आता आपल्याला काय करायचं? आपल्याला वेगवेगळे प्रश्न बनवूया आपण अगोदर. पहा,
आय प्ले खो खो. आपल्याला आता उत्तर खो खो पाहिजे. काय पाहिजे? खो खो. मग आपण काय करणार? हे जे ऑब्जेक्ट आहे याच्या ऐवजी प्रश्नार्थक सर्वनाम घेणार व्हॉट. त्याच्यानंतर हे जे राहिलेलं वाक्य याच्यातलं सहाय्यकारी क्रियापद निघणार डू. त्याच्यानंतर राहिलेलं वाक्य त्याचा जो सब्जेक्ट आहे आय आणि प्ले. मग प्रश्नार्थक वाक्य झालं व्हॉट डू आय प्ले. व्हॉट डू आय प्ले. याचं उत्तर आहे खो खो. याचं उत्तर आहे खो खो. आता ह्याच वाक्याचं आपल्याला काय करायचंय? डायरेक्ट इनडायरेक्ट करायचंय. तर पहा कसं करायचं ते. शिवाजी सेड व्हॉट डू आय प्ले. मुद्दाम आपण काय करतो? सुरुवातीला WH टाईप क्वेश्चन घेतोय नेहमीप्रमाणे. या ठिकाणी इनव्हर्टेड कॉमा मधलं जे सेंटेन्स आहे ते आता कोणतं आहे? इंटरोगेटिव्ह आहे, म्हणजे प्रश्नार्थक आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला रिपोर्टिंग वर्ब आपल्याला त्या आस्कड वापरावं लागेल. आस्क हे रिपोर्टिंग वर्ब घेऊन त्या आस्कचं भूतकाळामधलं योग्य ते रूप वापरावं लागेल. म्हणजे शिवाजी आस्क्ड. खूप सोपं वाटलं असं इथपर्यंत. आता इथं जसं आपण साध्या विधानामध्ये दॅट हे कंजक्शन वापरलं होतं किंवा कनेक्टिव्ह वापरलं होतं, इथं जो WH वर्ड आलेला आहे तो WH वर्ड वापरायचा. इथं व्हॉट आलेला आहे तर मग ते व्हॉट हे कनेक्टिव्ह वापरायचं आपल्याला. व्हॉट हे जर कनेक्टिव्ह वापरलं, पहा व्हॉट डू आय प्ले. याच्यात खूपच भारी गंमत शिकवतो एक तुम्हाला. पहा याच्यातलं जर व्हॉट बाजूला केलं तर खाली शिल्लक व्हर्बल क्वेश्चन किंवा आपल्या भाषेमध्ये यस नो टाईप क्वेश्चन. तुम्हाला प्रश्न खूप सोप्या पद्धतीने बनवता येतात. आपण इथं व्हॉट टाकलं होतं, इथं तुम्ही व्हेन टाका. व्हेन डू आय प्ले, मी केव्हा खेळतो. आता तुम्ही काय करा? व्हेन प्ले प्रश्नार्थ वाक्य पाम किती गंमतशीर तयार होत आहे. आता हाऊ टाका. हाऊ डू आय प्ले. हा तुम्हाला या सर्वनाम बदलायचंय. आणि माझ्या माहितीप्रमाणे 10वीला पहिल्याच क्वेश्चन मध्ये असा एक वर्ड दिला जातो की त्या ठिकाणी एखादा WH वर्ड दिला जातो, समजा उदाहरणार्थ व्हेन, आणि सांगितलं जातं की तुम्ही एक प्रश्न तयार करा. कशापासून? व्हेन पासून. मग जर प्रश्नपत्रिकेमध्ये असा एखादा हाऊने सुरू होणारा प्रश्न असेल आणि त्याच्यातलं हाऊ बदलायचं आणि व्हेन टाकायचं आणि ते जसं तसं उत्तर लिहायचं, 2 मार्क 1 मार्क तुम्हाला तुमचा भेटून जाईल. आपल्यासाठी हे महत्वाचं नाही. आपल्यासाठी काय महत्वाचं आहे आज आपल्याला? की राहिलेला चेंज काय करायचं आपल्याला ते पाहिजे. तर आता पहा, मी सांगितलं तुम्हाला साधं विधान आपल्याला प्रत्येकाचं करायचं शेवटी. म्हणजे शेवटी आपल्याला स्टेटमेंटवरच यायचंय. मग आपल्याला हे जे याच्यातलं व्हॉट हे प्रोनाऊन काढलेलं आहे प्रश्नार्थक प्रोनाऊन, त्याच्यानंतर याचं आपल्याला आता परत साधं विधान करायचंय, म्हणजे स्टेटमेंट करायचं. आता करणं म्हणजे लगेच लक्षात येईल. ज्या वेळेस आपण असं वाक्य दिलं होतं आय प्ले खो खो, त्यावेळेस आपण काय केलं की या प्लेन मधलं डू बाजूला काढलं. आता ते जे डू बाजूला काढलं होतं ते परत त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि मग राहणार आय प्ले. झालं. आता आय प्लेचं रूपांतर आपल्याला परत आपल्याला काय बदलायचा? सर्वनाम बदलायचं. मग आता पहा, शिवाजी आस्क्ड व्हॉट. आता आयचं रूपांतर तुम्हाला परत एकदा सांगतो. पहा, आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे. मग आयचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचंय?
ही सीट मध्ये करायचे. बोलणारा शिवाजी म्हटल्यावर शी होणार नाही, इट होणार नाही. म्हणजे आपल्याला काय करायचं, आईचं रूपांतर या ठिकाणी ही करायचं. त्याच्यानंतर प्ले हा साधा वर्तमान काळ आहे, त्याचं साध्या भूतकाळीत लिहायचं, रूपांतर करायचं म्हणजे प्लेड. गंमत पहा, प्रश्नार्थक वाक्य दिलेलं आहे, इनडायरेक्ट स्पीच करायचं आपल्याला, रिपोर्टेड स्पीच करायचंय आणि शेवटी पूर्णविराम आलेला आहे. 12वीला असं येतं की असं इनडायरेक्ट दिलं जातं आणि डायरेक्ट आपल्याला करायला लावतात. म्हणजे इतकं आपल्याकडं शासनाची किंवा जगाची अपेक्षा आहे की आपल्याला सगळं परिपूर्ण असं ज्ञान असलं पाहिजे. तर या पद्धतीने आपण एक प्रश्नार्थक म्हणजे WH वर्डने सुरू होणारं जे वाक्य आहे याचं आपण काय केलेलं आहे की इनडायरेक्ट स्पीच केलेलं आहे. आता आपल्याला व्हर्बल क्वेश्चनचं बनवायचंय. तर व्हर्बल क्वेश्चन कडे लक्ष द्या 1-2 मिनिटं. पहा, शिवाजी सेड. मुद्दाम आपण आपल्या परिचयाचे नाव घेतो जेणेकरून तुम्हाला जास्त डोकं लावावं लागणार नाही. डू यू लाईक स्विमिंग? शीतल. पहा आता काय, शिवाजी सेड डू यू लाईक स्विमिंग? शीतल. म्हणजे शीतलला बोलतोय की तुला स्विमिंग आवडतं का? मग आपल्याला याचा अर्थ या ठिकाणी जो बोलणार आहे तो कोण आहे, तो शीतलला बोललेला आहे. म्हणजे रिपोर्टिंग व्हर्ब आपल्याला काय करावं लागेल, शिवाजी आस्क, प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळं शीतल आता या ठिकाणी काय आलेलं आहे, व्हर्बल क्वेश्चन आलेलं आहे. व्हर्बल जर क्वेश्चन आलेला असेल तर आपल्याला कंजक्शन म्हणजे कनेक्ट तर आपण काय वापरतो, इफ वापरतो किंवा व्हेदर वापरतो. आता आपण जास्त इंग्रजी बोलत नाहीत, परंतु जनरली शहरी भागामध्ये किंवा इंग्लिश स्पीकर्स जे आहेत ते लोक काय करतात, आपण असं वापरतो ना, डू यू लाईक स्विमिंग, असं नाही वापरत. ते डायरेक्ट बोलतात, इफ यू लाईक स्विमिंग, वेदर यू लाईक स्विमिंग. पहा, ते काय करतात, डायरेक्ट स्टेटमेंट मध्ये त्याचं रूपांतर करतात. आणि जनरली आपल्या भारतात सुद्धा आपल्याला हे लग्न समारंभामध्ये जर आपण अनुभवलं, शहरातले लोक जर आले त्यांच्याकडे जर आपण कान देऊन लक्ष ठेवलं तर ते आपल्याला डू यू लाईक स्विमिंग ऐवजी ते काय म्हणणार, इफ यू लाईक स्विमिंग किंवा वेदर यू लाईक स्विमिंग. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे, ते तुम्हाला सांगतो. मग आपल्याला या ठिकाणी कंजक्शन किंवा कनेक्टिव्ह कोणता वापरायचा, एक तर इफ घ्या, एक तर वेदर घ्या, दोन्ही पैकी एक घेतलं तरी चालतं. परत आपल्याला काय करावं लागेल की राहिलेल्या विधानाचं आपल्याला साधं विधान करावं लागेल. हे डू कशामध्ये टाकावं लागेल, लाईक मध्ये टाकावं लागेल, म्हणजे इथलं डू निघून जाणार. परत ह्या यूचं रूपांतर आता शीतलला अनुसरून घेतलंय म्हणजे या ठिकाणी रूपांतर सी होणार. त्याच्यानंतर लाईक रूपांतर भूतकाळ होणार म्हणजे लाईक स्विमिंग. अशा पद्धतीने आपण परत व्हर्बल क्वेश्चनचं रूपांतर पहा साध्या विधानामध्ये केलेलं आहे, प्रश्नार्थक चिन्ह त्या ठिकाणी आलेलं नाही. परत सांगतो मी तुम्हाला, जेव्हा जेव्हा तुम्ही इनडायरेक्ट स्पीच करणार त्यावेळेस तुमचं स्टेटमेंटच तयार होणार. पण हे स्टेटमेंट कोणतं असेल की ज्या प्रकारचे आपण वाक्य पाहतो ना, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा आपल्या मराठीमध्ये मिश्र वाक्य, त्या प्रकारचे वाक्य येतात या ठिकाणी सारे. पण याच्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह येत नाही, उद्गारवाचक चिन्ह येत नाही, अवतरण चिन्ह सुद्धा येत नाही आणि स्वल्पविरामही येत नाही. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की WH टाईप क्वेश्चनचं डायरेक्ट इनडायरेक्ट पाहिलेलं आहे. आता आपल्याला पाहायचंय एक्सक्लामेटरी सेंटेन्स अगोदर पाहू आणि मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्स करू. व्हॉट अ लवली फ्लावर इट इज
सेड शिवानी असं पण लिहिलं जात. काय की नेहमी जो स्पीकर आहे तो नाही. व्हॉट अ लवली फ्लावर इट इज हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं रूपांतर आपल्याला ऍसर्टिव्ह मध्ये करता आलं पाहिजे, स्टेटमेंट मध्ये करता आलं पाहिजे किंवा डिक्लेरेटिव्ह मध्ये करता आलं पाहिजे किंवा साधं विधान करता आलं पाहिजे. ते आपल्याला अगोदर करावं लागतं, नंतर आपले नेहमीचे चेंजेस जे आहेत ते. मग या ठिकाणी आपल्याला रिपोर्टिंग व्हर्ब पाहायचं ते सिंपल पास्ट मध्ये आलेलं आहे. शिवानी एक्सक्लेम्ड. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की साधं विधान जर रिपोर्टिंग व्हर्ब मध्ये आलेलं असेल इनव्हर्टेड कॉमा मध्ये किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आलेला असेल तर त्यावेळेस कनेक्टिव्ह किंवा कंजक्शन काय वापरलं जातं, दॅट वापरलं जातं. आता आपल्याला याचं साधं विधान करायचंय एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा सब्जेक्ट हा आहे इट, त्याच्यानंतर ई जे व्हर्ब आहे आणि आपल्याला याच्यातलं जे व्हॉट आलेलं आहे ना ते काढून टाकायचंय. इट इज फक्त या ठिकाणी काय करायचं अ व्हेरी, व्हॉट अ व्हेरी लवली फ्लावर हे साधं विधान तयार झालं. जर या ठिकाणी हवं असतं तरी आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने करावं लागलं असतं, करतोच आपण ते. आता इथं शिकवण्याचा विषय नाही तो, त्याचा स्टडी आपण कुठे केलेला आहे जेव्हा आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचे ऍसर्टिव्ह सेंटेन्स बदलतो करतो त्यावेळेसच आपण त्याचा स्टडी केलेला आहे. मग इट इज अ व्हेरी लवली फ्लावर हे असं शिवानी म्हणाली. परंतु एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये काय असतं की आपल्या उचंबळून आलेल्या दुःखाच्या सुखाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत ना त्याच्या भरात बोलत असतो. सहजच आपल्याला काही दिसलं घाबरलेल्या अवस्थेत आपण अशाच पद्धतीने बोलतो किंवा आनंदाच्या अवस्थेमध्ये. मग हे साधं विधान आपण परत पहा, तुम्हाला परत सांगतो. प्रश्नार्थक वाक्य आलं त्यावेळेस आपण साधं विधान केलं दोन्ही प्रकारचे. आता एक्सक्लेमेटरी आलं तरीही आपण साधंच विधान करतो आणि नंतर आपण चेंजेस करतो. मग शिवाने एक्सक्लेम्ड दॅट. इट हे तृतीय पुरुषी सर्वनाम आहे, त्याच्यामध्ये नो चेंज आहे. इटचं काय होणार, भूतकाळ होणार. इट वॉज अ व्हेरी लवली फ्लावर. शेवटी पूर्णविरामच आलेला आहे, एक्सक्लेमेटरी मार्क आलेला नाही, उद्गारवाचक चिन्ह आलेलं नाही. म्हणजे इनव्हर्टेड कॉमा मधलं वाक्य कोणत्याही प्रकारचं असो आपल्याला शेवटी साधं विधानच करायचंय आणि वाक्याच्या उत्तराच्या शेवटी पूर्णविरामच आला पाहिजे. आता याच्यानंतर शेवटचा जो प्रकार राहिलेला आहे आपला डायरेक्ट इनडायरेक्टचा, माझ्या माहितीप्रमाणे आपण स्टेटमेंट पाहिलेला आहे, सेंटेन्स पाहिलेला आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स पाहिले. आता आपल्याला पाहिजे फक्त कोणतं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा आपल्याला काय करायचंय की रिपोर्टेड स्पीच करायचंय. शिवाजी शेड टू शीतल. काय म्हटलाय तो, गिव्ह मी युअर मोबाईल, गिव्ह मी युअर मोबाईल. मग या ठिकाणी पहा हे रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्स मध्ये आलेलं आहे, पास्ट टेन्स मध्ये आलेले आहे. जर समजा शिवाजी वयाने खूप म्हणजे शीतल समजा त्याची मुलगी असेल तर तो तिला काय करू शकतो, ऑर्डर करू शकतो. काय करू शकतो, ऑर्डर करू शकतो. जर समजा शीतल त्याची आहे तर तो तिला काय करू शकेल, रिक्वेस्ट करणार. मग आता आपण वय मोजीत बसणार, आपल्याला वाक्याच्या टेन्स नुसार काय अर्थ लागतो ते आपण पाहणार. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय आहे की ऑर्डर आहे असं लक्षात येतं. मग या ठिकाणी याचे जे रिपोर्टिंग व्हर्ब वापरायचे, याच्या रिपोर्टिंग व्हर्बची जवळजवळ 20 व्हर्बची आपल्याकडे एक लिस्टच पाहिजे. कमांडेड म्हणा, ऑर्डर्ड म्हणा, रिक्वेस्टेड म्हणा, हे
आपल्याला तर सुपरिचित पाहिजे. मग या ठिकाणी आपण हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे ना, सेड टू ऐवजी काय करणार, आपण ऑर्डर वापरणार. ऑर्डर वापरून त्या ऑर्डरचा आणि सेडचा टेन्स एक करणार. शिवाजी ऑर्डर्ड. कोणाला? शीतल. आता आपल्याला कनेक्टिव्ह वापरायचं. जर आज्ञार्थी वाक्य होकारात्मक असेल तर आपल्याला टू हे प्रिपोजिशन वापरायचंय. मग या ठिकाणी टू गिव्हचा आपल्याला टेन्स या ठिकाणी चेंज होत नाही, कारण ते इन्फिनिट होतं. इन्फिनिटिव्ह मध्ये इन्फिनिटिव्ह याचा अर्थच असा आहे की त्याच्यात कोणताच बदल होत नाही. परत आपण आलो आपल्या ठिकाणी मीचं रूपांतर पहा. मी, अस, यू, हिम, हर, इट आणि देम. मग मीचं रूपांतर आपल्याला काय करावं लागेल? एक तर हिम मध्ये करावं लागेल, हर मध्ये करावं लागेल किंवा इट मध्ये करावं लागेल. पण कोणाच्या कर्त्यानुसार? रिपोर्टिंग व्हर्बच्या कर्त्यानुसार. मग शिवाजी हा पुरुष आहे, याचा अर्थ मीचं रूपांतर कशामध्ये होणार? हिम. आता पॉझिटिव्ह केस आलेले आहे परत इवर. इवर म्हणजे कोणाला म्हटलाय? तो शीतलला म्हटलाय. मग शीतल कशी आहे? स्त्री आहे, एक वचनी आहे. म्हणजे याचा अर्थ इथं सर्वनाम कोणता येणार? पॉझिटिव्ह सर्वनाम हर येणार. या ठिकाणी हिम येणार. मग टू गिव्ह हिम हर मोबाईल. शेवटी पूर्णविराम. अशा पद्धतीने आपण होकारात्मक आज्ञार्थी वाक्याचं काय केलेलं आहे? डायरेक्ट इनडायरेक्ट केलेलं आहे. आता आपल्याला निगेटिव्ह समजा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारचा चेंज होतोय तो पाहायचा. मुद्दाम आपण एकदम शॉर्ट बट स्वीट वाक्य घेतलंय. डोंट ईट टू मच. म्हणजे याच्यात नो चेंजेस आहेत जास्त. आता आपल्याला काय करायचंय? या ठिकाणी निगेटिव्ह डोंट ईट टू मच म्हणजे जास्त खाऊ नको असं शिवाजी शीतलला म्हटला. म्हणजे याचा अर्थ ऍडवाइस केलं तिला. काय केलं? ऍडवाइस. मग याचा अर्थ पाहता ऍडवाइस हा शब्द समजून घ्या एकदा. ADVICE, ADVISE कोणता वापरू? दोघांपैकी एक. तुमच्याही समोर गोंधळ पडला म्हणजे प्रश्न निर्माण झाला, कन्फ्युजन झालेलं असेल तर हे पाय. हे जे ऍडवाइस आहे हे ऍडवाइस नाऊन आहे आणि हे जे ऍडवाइस आहे हे ऍडवाइस हे व्हर्ब आहे. आपल्याला हे ऍडवाइस वापरायचं आणि त्याचा योग्य काळ वापरायचा. काय? शिवाजी ऍडवाइज्ड शीतल. आता आपल्याला काय झालं की नॉट आलेला आहे म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की आपल्याला हे डोंट डायरेक्ट काढून टाकायचंय आणि इथं आपल्याला कनेक्टिव्ह वापरायचा आहे. नॉट टू ईट टू मच. नॉट टू ईट टू मच. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की सगळ्या प्रकारचं ज्या ज्या प्रकारच्या वाक्याचं आपण इनडायरेक्ट स्पीच केलेलं आहे किंवा रिपोर्टेड स्पीच केलेलं आहे, शेवटी आपल्याला साधं विधानच भेटलेलं आहे. आणि सगळ्या प्रकारचे वाक्य म्हणजे कोणत्या स्टेटमेंटचं केलेलं आहे, WH टाईप क्वेश्चनचं केलेलं आहे, व्हर्बल क्वेश्चनचं केलेलं आहे, एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं केलेलं आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण दोन प्रकारच्या सेंटेन्सचं केलेलं आहे. म्हणजे होकारात्मक आज्ञार्थी वाक्य असेल किंवा नकारात्मक आज्ञार्थी वाक्य असेल. अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे की सगळ्या प्रकारचं डायरेक्ट इनडायरेक्ट केलेलं आहे. थोडक्यात मी तुम्हाला काही उपाय सांगतो. सर्वात सुरुवातीला एक गोष्ट सांगतो
की इंग्रजी जर तुमचं इंग्रजीवरचा कमांड जर समजा तुम्हाला परिपक्व करायचं असेल तर सर्वात सुरुवातीला तुम्ही सगळ्यात जास्त आणि क्लिअर कट आणि सिरियसली अभ्यास करायचा तो म्हणजे व्हर्बचा करायचा. प्रत्येक क्रियापदाचे जे फॉर्म्स असतात ते तुम्हाला माहीत असावेत. या वर्ब मध्ये आपण जनरली जे मेन वर्ब पाहतो त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब. इरेग्युलर म्हणजे नॉट रेग्युलर वर्ब. ह्या इरेग्युलर वर्ब मध्ये आपल्याला माहीत असावं, सर्वांना माहीत असावं, जास्तीत जास्त लोकांना माहीत असावं म्हणून सांगतो. टोटल इंग्रजीमध्ये फक्त 222 इरेग्युलर वर्ब आहेत आणि जर तुम्हाला हे 222 इरेग्युलर वर्ब माहीत करून घ्यायचे असेल तर कॉलेजच्या जीवनामध्ये म्हणजे BA च्या ग्रॅज्युएशनच्या जीवनामध्ये एक कम्युनिकेटिव्ह इंग्लिश ग्रामर नावाचं पुस्तक आहे. त्याच्या 225 पेजवर या सर्व इरेग्युलर वर्बची लिस्ट दिलेली आहे. तीही तुम्ही कोणाकडून तरी प्राप्त करून घ्या. जर इरेग्युलर वर्बचे फॉर्म शिक्षकांना पण येत नाही ते जर आपल्याला आले तर आपण हुशार समजलं जातं. आणि कधी पण अभ्यास करताना क्रियापद आणि क्रियापदाचे फॉर्म आणि क्रियापदाचे रूप फक्त आता अर्थ कसे लावायचे ते मी एकदा तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. एक शेवटचा 2 मिनिटं घेऊन पहा. समजा आपण हे राईट हे क्रियापद घेतलं, राईट्स घेतलं त्याचं रूप, रायटिंग घेतलं, रोट घेतलं आणि रिटर्न घेतलं. असे प्रत्येक क्रियापदाला जसे आपल्या हाताला 5 बोट असतात तसे प्रत्येक क्रियापदाला 5 रूप असतात. सगळ्याचे अर्थ एकदम तंतोतंत कसे लावायचे ते सांगतो पहा. या ठिकाणी जे पहिला आहे ना त्या राईटचा अर्थ होतो तो, ह्या राईट्सचा सुद्धा अर्थ होतो तो, या रायटिंगचा अर्थ होतो त, या रोटचा अर्थ होतो ले, या रिटर्नचा अर्थ होतो ले आणि याचा अजून एक दुसरा अर्थ ले ले. हे तुम्ही समजून घ्या. हे तुम्हाला परत शॉर्ट मध्ये सांगतो. लिहितो, लिहितो, लिहित, लिहिले, 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 लिहिले. म्हणजे अशा पद्धतीने उदाहरणार्थ पहा कोणत्याही वाक्याचा अर्थ लावा तुम्हाला पहा. आय राईट, मी लिहितो. आय रोट, मी लिहिले. पहा आणि हे अर्थ कशानुसार लावायचे तर याच्यामध्ये पहा डू दडलेलं असतं, करतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला डूचे रूप अर्थ घ्यायचे. करतो, करतो, करत, केले, केले आणि केलेले. हे आपल्याला परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला उपयोगात येतं. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की आज पूर्ण रिपोर्टेड स्पीचचा स्टडी केलेला आहे. आपल्या काही अडचणी असतील तर विचारा फक्त. हॅलो, हॅलो, काही अडचणी आहेत का? सगळे लेफ्ट झाले काय? हॅलो, नाही सर. हॅलो, ओके, समजलं? नाही सर नाहीत सर. समजलंय का आपणास? हो समजलंय. ओके ओके ओके. गुड नाईट सर्वांना. गुड नाईट बाय सर.